महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या 10 अशा गोष्टी ज्यांची प्रेरणा घेऊन, ज्या गोष्टी आत्मसात करून तुम्ही तुमच्या जीवनात एक पॉझिटिव्ह चेंज आणू शकता. नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी. येत्या 19 फेब्रुवारीला आपल्या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. ह्या जयंतीच्या निमित्ताने मला असं वाटलं की महाराजांच्या आयुष्यातली 10 महत्वाचे, महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, एवढे गड किल्ले जिंकले, एवढं मोठी कीर्ती त्यांची, एवढं उदो आपण करतो, तर त्यांच्या आयुष्यातल्या 10 अशा गोष्टी आपण शिकूयात. आपण तर त्यांच्यासारखे नाही बनू शकत, पण त्यांच्या गोष्टी शिकून आपण आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या आयुष्यात, आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये आपण पॉझिटिव्ह चेंजेस आणू शकतो. टाइम वाया न घालता आपण ह्या 10 पॉइंट्सची सुरुवात करूया. पॉइंट नंबर 1, लीडरशिप. फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, पूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लीडरशिपच्या क्वालिटीच्या सल्यूट करतात, नमन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लीडर्स क्वालिटीला नमन करण्यामागं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? महाराज कधीच हुकूम सोडून स्वतः स्वस्थ बसत नव्हते. महाराज कायम स्वतः युद्ध करायचे, स्वतः मावळ्यांसोबत तिथं प्रेझेंट असायचे. योजना आखताना त्यांना माहिती असायचं की काय केल्याने काय होतं. म्हणजे ते कुठेतरी किल्ल्यावरती आलिशान किल्ल्यावरती आरामात बसलेत आणि फक्त हुकूम सोडतात, ए तू जाऊन हे करून ये रे, तू जाऊन ते करून ये, असं बिलकुल नव्हतं. महाराजांनी स्वतःनी खूप लढाया लढल्यात. महाराज कायम लढाई लढण्यासाठी तत्पर होते. ते ग्राउंडमध्ये स्वतः मावळ्यांसोबत, त्यांच्या सरदारांसोबत, त्यांच्या माणसांसोबत उतरायचे. त्यांना ग्राउंड फॅक्ट पण माहिती असायची, प्लस लोकांच्या मनात ती रिस्पेक्ट पण असायची. माझा राजा माझ्यासोबत लढतोय, मी या राजासोबत जीव सुद्धा देऊ शकेल. ही लिडरशिप क्वालिटी तुम्ही त्यांच्याकडून शिकू शकता. नाहीतर थोडा टीम लीडर झाला का तो खुर्चीवर बसल्या बसल्या ए जा रे उतना कर केला, तू इतना तू उतना. मग लोकांना ज्यावेळेस कळतं ना की तुम्ही फक्त हुकूम सोडताय, तुम्ही स्वतः काही न करता फक्त हुकूम सोडताय, लोक तुम्हाला लीडर मानणं बंद करतात. सो दिस इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट रूल. तुम्ही हा शिकलाच पाहिजे, लीडरशिप क्वालिटीज. दुसरा पॉइंट आहे मॅनेजमेंट. याचा गोडवा गावात इतका कमी आहे, ह्या मुद्द्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. काय मॅनेजमेंट होतं. एवढं मोठं सैन्य यायचं समोरून युद्ध दुश्मनाचं. महाराजांचे मावळे थोडे सुद्धा थर कापत नव्हते. कारण का? प्रत्येक माणसाच्या स्किल्स नुसार, प्रत्येक माणसाच्या कॅपॅसिटीनुसार, प्रत्येक माणसाच्या पॅशन नुसार त्याला त्याचे काम दिलेले जायचे. तुम्ही कोणत्याही सरदारांची नावं घ्या, तुम्ही कोणत्याही मावळ्याचं नाव घ्या, तुम्ही कोणाचंही नाव घ्या. बघा, बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, हा वेश बदलून कशी आतली खबर काढायची. आणि विशेष म्हणजे ज्याचे त्याचे काम ज्याला त्याला नेमून देऊन ते व्यवस्थित पार पडायचे. ह्या ज्या मॅनेजमेंट स्किल्स महाराजांमध्ये होत्या, ह्या शपथ शिकण्यासारख्या आहेत. हे आज आपल्यामध्ये लॅकिंग करतायत. समजतंय? वळूया आपल्या तिसऱ्या पॉइंटकडे, सेल्फ कॉन्फिडन्स. एवढं मोठं बलाढ्य दुश्मन, एवढी मोठी बलाढ्य सेना, आपले कुठं 300-400 मावळे, तिकडून हजाराने लाखोनी फौज येते. गनिमी का आवाज करतील, डोंगरावरून दगडच मारतील, आग लावून बाणच सोडतील, काही करायचे, काही शक्कल लढवायचे, त्यांना नेस्त नाबूद करायचे. कशामुळं? आधी मी हे करू शकतो, मी हे करून दाखवेल. हा कॉन्फिडन्स ज्यावेळेस स्वतःत असतो ना, त्यावेळेस माणूस काहीही करू शकतो. सेल्फ कॉन्फिडन्स वरती आपला एक सेपरेट व्हिडिओ पण आलेला आहे. पण महाराजांमध्ये जो कॉन्फिडन्स होता, त्याच्यामुळं 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि एवढं मोठं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. वळूया आपल्या चौथ्या मुद्द्याकडे, फोर्थ पॉइंट, टीम वर्क. एकट्याने शक्य होता का? एकटे शिवाजी महाराज एवढं सगळं प्रस्थापित करू शकत होते का? नाही. सोबतचे जे मावळे होते त्यांना सोबत घेऊन चाललं. आणि विशेष म्हणजे तुम्ही लक्ष देऊन बघा, प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअल क्वालिटीज होत्या, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या क्वालिटीज होतात आणि सगळ्यांना मिळून एकत्र आणलं. असेच कितीतरी हुशार लोकांची
हुशार माणसांची एक टीम बनवली. ह्या लोकांना घेऊन नवीन नवीन टेक्निक्स, नवीन नवीन वॉरफेअर, जसं की गोरिल्ला टेक्निक, अशा सगळ्या टेक्निक्सचा यांनी शोध लावला व ह्या सगळ्या माध्यमातून टीमला सोबत घेऊन टीम वर्क करून सगळ्यांनी मिळून विजयाची नुसती धडाकाच लावली. भारत पूर्ण कॅप्चर केलं होतं मराठ्यांनी एक काळी. वळूया आपल्या 5व्या मुद्द्याकडे, लॉंग विजन. महाराजांनी 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. हिंदवी स्वराज्याचं स्वतःचं इंडिपेंडंट राज्य निर्माण करायचं स्वप्न पाहिलं. काय विजन होतं त्यांच्याकडे, लांबचं विजन पाहिलं. ते कॉन्फिडन्स ठेवला, त्याच्यासाठी स्ट्रगल केलं. ते विजन नसतं पाहिलं तर आम्ही आज कुठल्या परिस्थितीत असतो, आम्ही आज कोणत्या परिस्थितीत जगलो असतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? ही लॉंग विजन असणं, लॉंग गोल सेट करणं, लॉंग विजन सेट करणं ही खूप महत्वाची गरज आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला ध्येय दिसणार नाही, पोपटाचा डोळा जोपर्यंत दिसणार नाही, तोपर्यंत तुम्ही बाण चालून काहीच उपयोग नाही. वळूया आपल्या 6व्या मुद्द्याकडे, टाइम मॅनेजमेंट. असा क्लास टायमिंग शॉट असायचे ना गनिमी काव्याचे. म्हणजे महाराजांनी अशा अशा टेक्निक शोधून काढल्या होत्या, मावळ्यांनी अशा अशा टेक्निक शोधून काढल्या होत्या, अशा अशा गोष्टी डेव्हलप केल्या होत्या. त्याची थोडी जरी टायमिंग चुकली, थोडी जरी टायमिंग हुकली, अख्खी योजना पाण्यात. आणि जर योजना पाण्यात गेली ना, आपलं कितीतरी सैन्य मरण. ऑलरेडी आपल्याकडे सैन्य कमी होतं, जेवढे माणसं होते सगळे जीवाभावाचे होते. एक एक माणूस स्वराज्यासाठी महत्वाचा होता. काय टायमिंग असायची, काय गोष्टी, कुठं माघार घ्यायची, कुठं तह करायचा, कधी अटॅक करायचा, कधी समोरच्याला नेस्तनाबूत करायचं, कधी माघार घ्यायची, कधी घाबरल्यासारखं दाखवायचं, कोणत्या टायमिंगला कोणता निर्णय घ्यायचा. महाराजांसारखी स्किल्स आपण दुसऱ्या कोणाकडून शिकू शकतो? बरोबर का चुकीचं? 7वा मुद्दा, चॉईस ऑफ राईट पीपल. काय सरदार होते, एक से बढ़कर एक सरदार. गुगलला फक्त सर्च करा स्वराज्याचे सरदार, एका एकावरती एक एक तुम्हाला पुस्तक आढळून येईल. ही माणसं महाराजांनी हेरले म्हणजे कसे, त्यांची पारख केली, त्यांची पारख त्यांना करता आली. जशी व्यापारी हिऱ्याची पारख करतो, हिऱ्याचा व्यापारी हिऱ्याची पारख करतो, तसे महाराज लोकांची पारख करायचे. प्रत्येकाला त्याप्रमाणे ट्रेन करण्यात आलं, त्याप्रमाणे त्याला शिक्षण देण्यात आलं. वर्ल्ड क्लास सरदार बनवले, वर्ल्ड क्लास माणसं बनवले, ज्याची तोड आजपर्यंत नाही. चांगल्या माणसांशिवाय, बरोबर राईट माणसांशिवाय तुम्ही एकटे काहीच करू शकत नाही. तुमच्या टीम मध्ये पण जर राईट पीपल असतील तर आणि तरच तुम्ही पुढे 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 जाऊ शकता. एकटे कुठपर्यंत जाणार, कुठपर्यंत पोहोचणार? समजतंय? वळूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, लॉंग टर्म गोल्स. महाराजांचे गोल आज रात्रीचे नसायचे, ह्या महिन्याचे नसायचे, किल्ले जिंकवायचे असायचे. एक एक वर्ष, 2-2 वर्ष पूर्ण झटा देऊन किल्ले काबीज करायचं. महाराजांचं लॉंग टर्म विजन होतं, पूर्ण महाराष्ट्रावरती भगवा फडकवायचा. हिंदू स्वराज्याचं राज्य पूर्ण भारतभर पसरायचं. लॉंग टर्म गोल असल्याशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. आजचा विचार करून, आजच्या गोष्टींवरती, आजच्या महिन्याचा विचार करून काय होणार आहे? हिंदवी स्वराज उभं राहिलं असतं? नाही. एका माणसाने स्वप्न पाहिलं, एका माणसाने गोल आखला, खूप माणसं मिळून त्यांनी ते पूर्ण केलं आणि हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. 9वा महत्वाचा मुद्दा, पीसफुल डिसिजन्स. एवढा मोठा राजा होता, एवढा मोठा व्याप डोक्यावर होता, एवढी स्ट्रगल होती, रिसोर्सेस खूप कमी होते, नाहीच्या बरोबर होते, एवढं मोठं बलाढ्य दुश्मन समोर उभा. कधी महाराजांनी टेन्शन मध्ये, कधी चिडचिड करून, कधी वैतागून कधीच डिसिजन घेतले नाही. महाराजांची ओळख म्हणजे शांत, पीसफुल, विजडम,
कधी तह करायचा, कधी निगोशिएट करायचं, कधी हमला बोलायचा, कधी आपल्या पॉइंट वरती स्टेबल राहायचं. काय डिसिजन होते, कमाल कमाल. महाराजांबद्दल जर तुम्ही वाचलं तुम्हाला कळेल एक 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 आग्र्यावरून सुटका, अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानाची बोटं कापली, प्रतापगडावरती अफजल खानाला कसं बोलवलं. अरे काय मास्टर माइंड प्लॅनिंग होती त्या काळची, किती व्यवस्थित सगळ्या गोष्टी आखलेल्या होत्या, कमाल. तह केलेला. ह्या गोष्टी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकू शकतो. हे पीसफुल, शांततेत, विजडमनी विचार करून जर शांत सद्विवेक बुद्धीने आपण जर निर्णय घेतले महाराजांसारखे, आपल्या आयुष्यातले बरेचसे दुःख, चिंता, वरीज ही सगळं टळून जाईल. याचा डिटेलमध्ये जर काही गोष्टी शिकायचं असेल तर पहिला व्हिडिओ, कसा गोष्टी डिसिजन घ्यायच्या, गोष्टी कशा चेंज होतात हे तुम्हाला आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये समजूनच येईल. वळूया आपल्या शेवटच्या महत्वाच्या मुद्द्याकडे, स्मॉल स्टार्ट. महाराजांनी लॉंग विजन होतं, लॉंग टर्मचं विजन होतं, लॉंग गोल्स होते, खूप मोठी मोठी स्वप्न होते, पण एकदम बस 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 सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला का? नाही. वन बाय वन पहिले एक एक किल्ला कॅप्चर करणे, मग दुसरा किल्ला, मग तिसरा किल्ला, असा वन बाय वन. आधी स्वराज्याची शपथ घेतली, मावळे तयार केले, मावळ्यांची फौज तयार केली, मग 1 किल्ला, 2 किल्ले, 3 किल्ले, अशी करत करत हळूहळू हळूहळू हळू स्वराज्याची स्थापना झाली व एवढं मोठं मराठ्याचं साम्राज्य तयार झालं. तर हे 10 मुद्दे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात व्यवस्थित अभ्यास करून जर आणले तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या करिअरसाठी, तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी मदत होईल. आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. अजून काही जर तुम्हाला ह्याच्यात जर भर घालून अजून काही गोष्टींवरती माहिती पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी प्रणव चौधरी तुमची रजा घेतो. धन्यवाद.